यर्नाळ येथे डॉक्टर आंबेडकरांची 135वी जयंती उत्साहात संपन्न. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही वैचारिक प्रबोधन आणि विचारांची होणे गरजेचे आहे. संपूर्ण जगातील विद्वान महामानवाला समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या विचारांचा खजिना आजच्या युवा पिढीमध्ये रुजवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विद्रोही कवी किरण मेस्त्री यांनी व्यक्त केले. ते यर्नाळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135व्या जयंतीनिमित्त प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक सचिन मधाळे यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कांबळे आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. पुढे बोलताना मेस्त्री म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले संविधान हे सर्वश्रेष्ठ संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर भारतीय संविधान समजून घेणे गरजेचे आहे. संविधानाच्या रक्षणासाठी आपण खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती ही विचाराधिष्ठित करणे गरजेचे असल्याचे सांगितले. कोई वेद पे लिखा नाम नहीं, अंबेडकर का वजूद मिटाना किसी जुमलेबाज का काम नहीं. अंबेडकर का वजूद मिटाना किसी जुमलेबाज का काम नहीं. आणि आंबेडकर हे संविधानात जिवंत आहेत. एवढंच सांगतो मित्रांनो, काही लोक संविधान बदलायसाठी आम्ही सत्तेत आले आहोत असं बऱ्याच वेळा म्हणतात आणि त्यांचं संविधान बदलायचं कट कारस्थान चालू आहे. म्हणून त्यांना शेवटचा एवढा इशारा देतो आणि मी थांबतो. जिस संविधान की शपथ लेकर मंत्री बनकर फिरते हो, सत्तेत येतात संविधानाच्या माध्यमातून आणि सत्तेत आल्यानंतर म्हणतात की आम्ही भीमस्मृती बदलासाठी सत्तेत आलो. कर्नाटकचे मुख्यमंत्री खासदार अनंत हेगडे म्हणाले होते, त्यावेळी ही कविता लिहिली होती, पूर्ण व्हायरल झाली होती. ती कविता सांगतो आणि मी थांबतो. आणि सध्या उत्तर भारतात एक वकिलांची टीम आहे, त्यात अनिल मिश्रा नावाचा एक वकील आहे जयपूर हायकोर्टात. तो सारखा म्हणत असतो की बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं नाही, त्यांचं काय योगदान नाही. त्यांनाही हे उत्तर आहे की बाबासाहेबांनी संविधान लिहिलंय आणि ते संविधान जर बदलायचा आणि संविधानाचा बाप बदलायचा जर प्रयत्न केला तर काय होईल हे सांगणारं हे उत्तर आहे. हे तुम्ही नीट कानात तुमच्या करतोय. बाबा कसं सांगू आज किती बैमान झालोय आम्ही, तुझ्या समोर नाचून स्वतःला बर्बाद करतोय. बाबा दरवर्षी हे जसं होतं यावर्षी हे तसंच झालं. बरीच विचार करणारी ही समाजात माणसं असतात, त्यांना वाटत असतं की बाबासाहेबांची वैचारिक जयंती व्हायला पाहिजे. मग दोन गट पडतात आणि जे भीमा कोरेगाव आपण प्रस्तावित व्यवस्थेच्या विरोधात करायला पाहिजे ते भीमा कोरेगाव आपण आपल्यात करायला उठतो. म्हणून बाबासाहेबांच्या विचारांचा पराभव होतो. दरवर्षी हे जसं होतं यावर्षी हे तसंच झालंय. बाबासाहेबांच्या जयंतीचं प्लॅनिंग सरळ डॉल्बीवाल्यांच्या हातात गेले. आता डीजेला नवा ताव येणार, नाचणाऱ्यांच्या अंगात ताव येणार आणि विचारांची तुझ्या इज्जत लुटाय चौकात सारा गाव येणार. विचारांची तुझ्या इज्जत लुटाय. माझा डॉल्बीला डीजेला 1% विरोध नाही, अजिबात विरोध नाही माझा. पण जयंतीनिमित्त गावातील प्रमुख मार्गावरून ढोल ताशा व हलगीच्या गजरामध्ये डॉक्टर आंबेडकरांचा जय जयकार करत ज्योत मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी निपाणी शहर पोलीस स्थानकाचे फौजदार शिवानंद करजोळ, दलित क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोदे, दिग्विजय निंबाळकर, गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते डॉल्बीचे पूजन करून भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ही जल्लोषपूर्ण आणि आकर्षक लाइटिंगच्या अंधारामध्ये डीजेच्या तालावर भीमसैनिक नृत्य सादर करून थिरकताना दिसले आणि डॉक्टर आंबेडकरांचा जय जयकार पाहण्यास मिळाले. या मिरवणुकीमध्ये सर्वांना आकर्षित करणारा हलगीच्या ठेक्यावर नृत्य सादर करणारा पांढरा घोडा सर्वांचे लक्ष केंद्रित करत होता. ही मिरवणूक बसस्टँड चौक पासून सोसायटी गल्ली, करडे गल्ली, घाटगे गल्ली, अंबाबाई मंदिर करत पाटील गल्लीतून पुन्हा बसस्टँड सर्कलपर्यंत आणण्यात आली. या मिरवणूकमध्ये फटाक्याची आतिषबाजी करत मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कांबळे, नामदेव कांबळे, मोहन रावटे, विकास मधाळे, पिंटू वायरमन, राकेश कांबळे, सागर कांबळे, अशोक कांबळे, सातापा मधाळे, सिद्धगोंडा मधाळे यांच्यासह यर्नाळ, फुलेवाडी येथील महिला, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सचिन मधाळे यांनी मानले. ICB न्यूजसाठी यर्नाळहून संजय कांबळे.